रामकृष्णारी मंडळी, तर मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात म्हणूयात आपण. आणि आज खरं तर ना 2-3 दिवसापूर्वी ना मी म्हणजे पूर्ण घर आवरणार होते आणि सगळं आवरून ठेवणार होते. माझ्या जाऊबाईंनी सांगितलं की 10वा म्हणजे माझे तसे मोठे सासरे पण बोलत होते की 10वा झाल्याच्या नंतर घर आवरा म्हणून. पण आता काहींनी ऐकले काहींनी नाही ऐकले. मग काल मी 2-4 गोधड्या धुवून ठेवल्या आणि बाकीचं काही आवडलेलं नाही आहे. मग मी म्हटलं आता ज्यावेळेस आपण 10वा करून येऊयात त्यावेळेसच आपण बाकीच्या गोष्टी बाकीचं आवरूयात. मग आता म्हटलं आज तर माझ्याकडे एक ब्लाऊज आहे शिवायला, त्याची कटिंग वगैरे करून ठेवलेली आहे. पण म्हटलं पहिलं कपाट आवरावं आज आणि कपाट आवरल्याच्या नंतर मग बाकीच्या गोष्टी आपण बाकीच्या गोष्टी कारण बऱ्यापैकी असं ठेवून दिलात ना कपडे तर काही सापडणं झालं आहे. मग म्हटलं पहिलं कपाट आवरावं आज आणि मग मी आज कपाट आवरणार आहे. मग 10वा झाल्याच्या नंतर भांडी वगैरे घासणार आहे. असा हा पसारा बाहेर काढलेला आहे. या साडीचा ब्लाऊज सापडत नाही आहे, तर आता सापडायसाठी आपण काहीतरी निंजा टेक्निक पण वापरूयात आणि व्यवस्थित असं कपाट आवरून ठेवूयात. काठापदराच्या साड्या अशा आहेत आणि बाकीच्या ज्या साड्या मी घालते ना त्या अशाच घालून टाकते, त्याच्यामुळं पसारा खूप झालेला आहे. पण आवरूयात हळूहळू थोडा थोडा आणि डायरेक्ट मी इतर म्हणते तुम्हाला आवरल्याच्या नंतरच भेटूयात. आता चला तर कपाट आवरायला सुरुवात तर केली. कपाट म्हणजे कचरा ठेवायचा. आपण एक कुठंतरी व्हिडिओमध्ये मी वाचलं होतं की क म्हणजे काहीतरी कचरा आणि प म्हणजे काहीतरी होतं असं मोठं लॉजिक. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आत्ता ते लावायला डोक्याला भरपूर ताप आहे, भरपूर काम आहे आणि मला इतका वैताग येतो ना. जगात जर कुठलं काम अवघड असेल तर मला फक्त कपाट आवरायचं आवडतं. कपाट आवरायचं काम कठीण वाटतं. मी कायम ठरवते की साड्या अजिबात आता घ्यायच्या नाही आहेत, पण मी तरी परत तीच चूक करते. आणि प्रत्येक साडीच्या मागं असं वेगळी काही आठवण आहे की काही साड्या देऊ पण वाटत नाहीत कुणाला. साड्या मोजते मी, म्हटलं आज एकदाच्या मोजून टाकाव्याच की काल तो व्हिडिओ बनवला ना दयाबाईंचा. 120 साडी आहे तेरे पास, 120 साडी आहे तेरे पास. तर 120 तर नाही आहेत, पण मोजायला सुरुवात केली होती मी. तर किती साड्या भरतात हे बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत थंबनेलला तुम्हाला दिसलंच असेल की आता किती साड्या आहेत माझ्याकडे. टाकू की नको थंबनेलला? नाहीच टाकत जाऊ दे. पण तुम्ही व्हिडिओ पाहताना शेवटपर्यंत पाहायला पाहिजे ना व्हिडिओ. प्रत्येक साडीचा वेगळी आठवण आहे, प्रत्येक साडीचं वेगळी सगळ्या आठवणी आणि वेगवेगळं सगळं प्रेम आहे. आणि त्यासोबतच चला तर अशा ज्या साड्या आहेत ना याला खूप सारी जागा लागते म्हणून मी याच्यामध्येच ब्लाऊज ठेवते आणि रोल करून ह्या ज्या वापरायच्या साड्या म्हणजे ज्या सिल्क नाही म्हणू शकत आपण, डेली यूजच्या साड्या किंवा ज्या साध्या सुतातल्या असतात ना त्या अशा ठेवते. म्हणजे काठापदराच्या नाही आहेत किंवा साध्या ज्या साड्या आहेत त्या अशा मी रोल करते आणि अशा रोल करून ठेवते याच्यामध्ये. म्हणजे ब्लाऊज पण पटकन सापडतो आणि साड्या पण पटकन अशा समोरासमोर दिसतात. आता घड्या करून ठेवल्या की ती साडी दुसऱ्या घडीच्या खाली जाते, त्यामुळे ते काही दिसून येत नाही. त्यामुळे मी बऱ्यापैकी साड्या अशाच ठेवते. आणि काठापदराच्या साड्यांचं म्हणाल तर तुम्हाला तेही पुढे दिसेल की मी ते कशा ठेवलेल्या आहेत साड्या. आता फक्त एवढ्या सगळ्या साड्या धुवायच्या जर म्हटलं आता 9 वर्ष श्राद्ध 10वा किंवा जे आपण जे करतो ना नवरात्रामध्ये एवढ्या जर साड्या सगळ्या धुवायच्या म्हटलं तर कसं होईल सांगा बरं. पहिलं आमची आई सगळ्या साड्या धुवायची, कारण आईकडे तेवढ्या जेमतेम साड्या असायच्या ना त्यामुळं. तर चला तर मग आता ह्या साड्या बाकीच्या ज्या आहेत ना इथपर्यंत मोजून आणल्या होत्या आणि ठेवत झालं होतं. तर माझी चूक काय होती, मी दरवेळेस घालते आणि घातल्याच्या नंतर अशीच ठेवून देते साडी. म्हणजे व्यवस्थित न ठेवता दरवेळेस इकडच्या कपाट ठेवून देते जिथं जागा सापडेल तिथं. असं व्यवस्थित जर दररोज ठेवलं तर कपाट आवरायची माझ्यावर वेळ येणार नाही आणि माझ्या कपाटाला माझ्याशिवाय कोणीही हात लावत नाही. अख्ख्या ऑल ओव्हर कपाटामध्ये ना शिवमचं किंवा शिवमच्या पप्पाचं काहीही नाही आहे, सगळं माझंच आहे. आणि शिवमच्या पप्पाची वरती एक पिशवी आहे आणि शिवमचे पण बॅगमध्येच आहेत कपडे. माझे फक्त एकटीचे कपडे इथं असतात आणि बऱ्यापैकी मोजून ठेवलेल्या आहेत साड्या. आता मोजायच्या प्रोसेसमध्ये आहेत. एक काय साड्यांचा तर रिटर्नमध्ये नंबर पण नाही लागलेला आणि कुणाला देऊ पण वाटत नाही. कपाट उघडलं की असं वाटतं खूप साऱ्या साड्या आहेत, कुणाला तर देऊन टाकावं. ज्या वेळेला वेळ येते ते असं असतं, सण आला ना की असं वाटतं की बाई माझ्याकडे साडीच नाही आणि घडी घालायच्या वेळेला म्हटलं की बाया लय साड्या असं होतं. सणासुदीला घालायचं म्हटलं की जुनी वाटते आणि कोणाला द्यायचं म्हटलं की नवी वाटते साडी. तर इथं परत त्या साड्या सगळ्या आणल्या ज्या मी आत्ता घालायला काढल्या होत्या. तुम्ही अशा पद्धतीने रोल करून जर साड्या ठेवल्या तर तुम्हाला भरपूर सारी जागा त्याच्यामध्ये अवेलेबल होईल आणि थोड्याशा कपाटामध्येही तुमच्या
साड्या होऊन जातील. एवढ्या सगळ्या साड्यांमध्ये एक साडी आहे माझ्याकडे ऑरेंज कलरची, ती माझ्या मोठ्या बहिणीची आहे. मध्ये मी त्यांच्या गावाला गेले होते त्यावेळेस ती जी घालून आले होते हाताने, तेवढी साडी माझी म्हणजे माझ्या सगळ्या साड्यांमध्ये तिची साडी एक माझ्याकडे आहे. तर ती साडी लवकरच ती इथं आल्यावर मी तिची साडी देऊन टाकल. माझ्याकडे ड्रेस इतके सारे नाही आहेत, पण साड्यांचं खूप शौक आहे मला. आणि असं एवढ्या हलकटमानाची पण मी नाही, कोणाला आवडली तर मी लगेच देऊन पण टाकते साडी. असं मी करत नाही की हावरेपणाच करते, असं काही नाही आहे. तर ह्या काठापदराच्या साड्यांमध्ये ना, आता चला तर तुम्हाला सांगते. आता हे तसं म्हणायला गेलं तर आमच्या आईकडं आई आजी शिकवतात असं म्हणतात, पण आमच्या आईकडं आणि आमच्या आजीकडे इतक्या साड्या नव्हत्याच. तर ही खण साडीची जी आहे ना, ही साड्यांबद्दलची माहिती जी असं घड्या वगैरे घालायची जी पद्धत आहे ना, ती आमच्या गुजराच्या मामीने आम्हाला शिकवलेली होती. पण आता मी इंस्टावर किंवा यूट्यूबला बऱ्यापैकी ह्या साड्या घातलेल्या ट्रेंडिंगमध्ये येतात किंवा ह्याचे व्हिडिओ भरपूर सारे व्हायरल आहेत. तर असं आपण म्हणजे आता बऱ्यापैकी माझ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नाच्या टायमाला ना, ते ब्लाऊज पिसांचे खण करण्याच्या वेळेस पण हे डोक्यात आयडिया आली होती की अशा साड्या जर आपण करून ठेवल्या तर चांगल्या साड्या राहतील आणि ह्याच्यामध्ये ब्लाऊज पण व्यवस्थित असं ठेवता येईल. तर त्या पद्धतीने मी ज्या काठापदराच्या ज्या साड्या आहेत, ज्यांना बॅग नव्हत्या माझ्याकडं, त्यांना मी अशा पद्धतीने रोल करून म्हणजे रोलच म्हणते सॉरी खण करून खण पॅकिंग करून त्याच्यामध्ये मी ब्लाऊज ठेवलेला आहे. आता ह्याला जागा जरा थोडीशी जास्त लागते बरं का, पण ह्याच टाईपमध्ये जर सगळ्या साड्या करून ठेवल्या तर एकदम परफेक्ट असं हे होऊन जाईल आणि ह्याच्यामध्ये ब्लाऊज एकदम परफेक्ट राहतो. आता ही साडी तर मला वाटतं मी फक्त एकदाच घातलेली आहे. ऑनलाईन घेतली होती ही साडी, माझी पहिली साडी असेल जी मी ऑनलाईन घेतली होती. तर ह्या साडीचं म्हणाल तर सूत इतकं काही छान नाही आहे, पण दिसायला अशी छान आहे. माझ्याकडे पोपटी कलर नव्हता यातला, म्हणून मग मी ऑनलाईन मागवली होती. ह्याची तितकी छान सुंदर घडी झालेली आहे. पण हे जे मोबाईलमध्ये दिसतं इतकं सोपं नाही आहे. आधी मी बऱ्यापैकी प्रयत्न करून पाहिला, त्यावेळेला ते झालं नव्हतं. तर अशा पद्धतीने ह्याचा फोल्ड झाला, अशा पद्धतीने तुम्ही साडी ठेवू शकता. पण ह्याला माझ्या मते जागा खूप लागत आहे. अशी आपण चपटी साडीची घडी केली तर त्यामध्ये पटकन अशा साड्या बसतात, असं माझं वैयक्तिक असं मत आहे. ही साडी माझ्या भावाच्या लग्नातली आहे, जी मला प्रचंड आवडते. आता ती खण साडी झाल्याच्या नंतर ती खोपा साडी म्हणू शकतो आपण, तिच्या पद्धतीने अशी ह्याची घडी करून ठेवली आणि नेटच्या वगैरे अशा पद्धतीने असं चकाचक असं कपाट आवरून झालेलं आहे. बऱ्यापैकी सगळं चकाचक आवरलेलं आहे. इथं जे आहे ते न लागणारे ब्लाऊज आहेत ह्यात आणि परकर म्हणते मी. इथं सगळे ओढणे आणि प्लाझो आणि ओढणी आहेत. इथं सगळे कुर्ते आणि टॉप आहेत. इथं सगळ्या काठापदराच्या साड्या आहेत आणि इथं सगळ्या अशा साड्या आहेत. आता बऱ्यापैकी मी खण साड्या ज्या घड्या घातलेल्या आहेत त्या इथं ठेवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या अशा डेली यूजसारख्या साड्या आहेत ज्या मी गुंडाळून ठेवलेल्या आहेत. आणि टोटल माझ्याकडे फक्त 164 साड्या आहेत, त्यापेक्षा एकही जास्त नाही आहे. 164 साड्या आहेत फक्त. आणि कदाचित मला असं वाटतं माझ्याकडे एवढ्या साड्या आहेत म्हणूनच मला कोण साडी घेतच, खरंच कोणच घेत नाही. मी स्वतःच घेते माझ्या स्वतःच्या कमवलेल्या पैशाची. ना मला सासू घेते ना सासरे घेतात, ना बाकीचे कोण माझ्या आई बहीण कोणीच मला कोण काही साडी घेत नाही. कोणच घेत नाही. माझा भाऊ पण घेत नाही आणि माझी बहीण पण घेत नाही आणि कोणच घेत नाही. मला वाटतं बहिणीने, माझ्या मोठ्या बहिणीने तिच्या मुलीच्या लग्नातच साडी घेतली होती, त्याच्यानंतर तिने मला साडी घेतली नाही माझ्या बहिणीने. आणि भावाने पण लई वर्ष झाले, म्हणजे मला वाटतं 2 वर्ष झाले असतील. त्यांनी पण धोंड्याच्या महिन्यात साडी घेतली होती, त्याच्यानंतर त्यांनी पण साडी नाही घेतलेली. पण मी घेते, मी स्वतः पैसे कमवते ना, त्यातल्या मी माझ्या पैशाच्या साड्या घेते ना मी नवऱ्याचे पैसे खर्च करते ना मी कोणाचे पैसे खर्च करते. मी माझ्या आवडीने साड्या घेते. त्यामुळे ह्याच्यामधल्या बऱ्याचशा साड्या आहेत ना ज्या मला कोणाला देऊ वाटत नाहीत. आता तरी इथं आल्यापासून एक 17-18 साड्या आहेत ज्या मी देऊन टाकलेल्या आहेत. पण तरी पण ह्यातल्या बऱ्याचशा साड्या आहेत ना, आता ऑरेंज कलरच्या साड्या आहेत ना त्या मी देऊन टाकणार आहे. पण अजून तर ठरलेलं नाही आहेत कधी द्यायच्यात ते. पण कदाचित हेच कारण असेल मला कोण साडी घेत नाही. असं ते जाऊ द्या. चला, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही प्लीज असं म्हणू नका की शायनिंग करते म्हणून. तर शायनिंग बिनिंग काय नाही आहे. इतक्या काही अशा 10-20 हजाराच्या साड्या नाही आहेत. 700, 800, 1000, 1500, 2000. हां, तर एक जी साडी आहे ती 5000 रुपयाची आहे. त्याचा ब्लॉग तुम्हाला उद्या येईल, स्पेशल त्याचा ब्लॉग येईल की त्या साड्या कशा आहेत ती उलगडून दाखवेल मी तुम्हाला. पण असं काही कमेंट करू नका प्लीज. लहानपणी लोकांचे कपडे घालून मोठे झालेली मी आहे, त्यामुळं मला आता ना ह्याचा माज आहे ना अहंकार आहे. जे आहे ते आहे, सगळं मिळाले नशिबाने. बरोबर आहे. चला, तर मग एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय.